नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी वांग्याची सुक्की भाजी। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायचं अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायची मोहरी चांगली भाजली की छोटा एक चमचा टाकायचं जिरं। त्यात टाकणार आहे एकदम थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असे कुटून घेतलेलं आहे मी। ह्या चमच्याच्या मापाने 1.5 चमचे आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी एकदम हळद आणि हे चांगलं परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं तेमट टाकणार आहे। आता हे जरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं। 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। गॅस करते बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण टाकू कांदा लसूण मसाला, तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचा, जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा। हे मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये वांगी आपण काढून घेऊया। गॅस बारीकच आहे। 400 ग्रॅम वांगी आहेत हे आणि खूप कवळी होते एकदम। मिक्स करून घेते। बारीक गॅसवरच मी चांगलं परतून घेतलेलं आहे। वांग्याचे काटे काढून मी कापून पाण्यातच ठेवले होते, जेणेकरून हे काळे पडू नयेत। आणि जे आपण मसाला टाकलेला आहे ना, कांदा लसूण मसाला, छोटे 3 चमचे टाकलेला आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे जो वापरतोय तो टाका। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता। असं हलकंसं पाणी सुटतं, कारण की मी पाण्यातून काढून टाकलेले आहेत त्यात वांगे। गॅस बारीकच आहे। पहिलाच गॅस मी बारीक केला होता। बारीक गॅसवरच मी ह्याला चांगलं शिजवून देणार आहे, कारण की कवळी वांगी थोडीशी जर निबार असेल किंवा मोठी असेल ना तर जास्त वेळ लागेल। 10 ते 15 मिनिटं। पण कढईवर बघायचं, आपली कढई जर पातळ असेल तर जरूर हलवायचं, नाही तर खाली लागेल। 12 मिनिटं झालेले आहेत बघा। झाकून ठेवले एकदम बारीक गॅसवर। एकदा फक्त मी हलवलेलं होतं, परत काय हलवलेलं नाही, काय नाही। लक्ष द्यायचं, कारण खाली जर असेल का नाही पातळ जर कढई असेल तर लागेल। मस्त असं बघा शिजलं गेलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही टाकू शकता। पण असं झटपट वांग करून बघा, मस्त एकदम चविष्ट होतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।